नांदेड जिल्ह्यामध्ये काल सायंकाळपासून पावसाला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे आता पिकं ही भरलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत। नांदेड जिल्ह्यामध्ये यंदा पावसाचं आगमन जे आहे ते उशिरा झालेलं होतं। त्यामुळे शेतकऱ्यावर एकंदरीत दुबार पेरणीचं संकट ओढावणार होतं, परंतु पावसाला कमी प्रमाणात का होईना मध्यम स्वरूपात पाऊस नांदेड जिल्ह्यामध्ये पडत आहे। त्यामुळे आता पिकांना जीवनदान मिळालेलं आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये 4,12,000 हेक्टरवर सोयाबीन तर 1,98,000 हेक्टरवर कापूस करण्यात आला आहे। त्याचबरोबर 58,000 हेक्टरवर तुरीची लागवड करण्यात आलेली आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये यंदा पावसाचं आगमन उशिरा झालेलं आहे। मृग नक्षत्र सुरुवात होऊन महिन्याभराचा कालावधी लोटल्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाचं आगमन झालेलं आहे। म्हणावा तितका पाऊस जिल्ह्यामध्ये झालेला नाही, त्यामुळे आता शेतकऱ्यांना पुन्हा मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागलेली आहे। जी पिकं पेरलेली आहेत त्या पिकांना मुबलक इतका पाणीसाठा मिळाला नाही, त्यामुळे आता शेतकरी मोठ्या प्रमाणात पावसाची अपेक्षा व्यक्त करत आहेत। यशपाल भोसले, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।